जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वाशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 111वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. वसुधराजी, सुरुवातीलाच प्रश्न. हा सर, एक असं विचारायचं होतं की 17 तारखेचं जे गेट टुगेदर आहे तर ह्याचा खर्च एवढा प्रचंड होणार आहे आणि आम्ही सगळे तिथे व्हॉलेंटियर किंवा आम्ही अटेंड करायला येऊ, तर आम्ही काही व्हॉलेंटरी डोनेट करू का? आणि हे मी मुद्दाम आता इथे विचारते कारण ऐकणारे जे सगळे जण आहेत त्यांना जर असं वाटलं की आपण काही डोनेशन करावं तर बरं, इकडं हा सगळा खर्च कोण करणार आहे? कारंजकर सर आणि तुम्ही हे म्हणजे अति खर्च होतोय. म्हणून मी सुरुवातीलाच हा प्रश्न विचारते की सगळ्या लोकांनी विचार करावा आणि समजा तुम्हाला असं वाटलं की नको तर तुम्ही आम्हाला अलाउ करा की आम्ही कारंजकर सरांच्या अकाउंटला आम्हाला जे काही जसे जमतील तसे प्रत्येकाने पैसे थोडेफार तरी पाठवावेत. ऍटलिस्ट कुठेतरी शेअर होतील ते. जय गुरुदेव. जय श्रीराम. ओके, खर्चाचं काय आपला प्रश्न नाहीये. आपला जो प्रश्न एकत्र येऊन स्नेह संमेलन करणे हा आहे. एक मिनिट, तुमचा आवाज, हे माझा आवाज वाटतोय होतो, त्यामुळे सगळ्यांनी या, सगळ्यांनी एकत्र सत्संग करूया. खर्चा विषय नाहीये, त्यामुळे खर्चाचा विषय अजिबात नाहीये. तुम्ही बिनधास्त सगळ्यांनी या, फक्त हे महत्वाचं आहे. जय श्रीराम. नाही, प्रश्न तो नाहीये. तुम्ही इतके दिलदार स्वभावाचे लोक आहात त्याचा प्रश्न नाहीये, ते बिलकुल प्रश्न नाहीये. पण प्रश्न आम्हाला सुद्धा कुठेतरी मनाला असं गिल्टी वाटतं की एवढे तास तुम्ही ते हे सगळं बुक करताय, सगळे अरेंज करताय, सगळं हे करताय. आम्ही तर एवढे नाही देऊ शकणार, पण कुठेतरी एक फुलाची पाकळी सारखं तर आम्हाला अलाउ करा ना. काही नाही, तुम्ही हे करूया, अजिबात वाटून घेऊ नका. नाही, तुम्ही आम्हाला अलाउ करा. ज्यांना करायचं त्यांनी करू दे ना. अगदी कमी केलं, एखाद्याने 100 दिले, एखाद्याने 500 दिले, पण ऍटलीस्ट सम हेल्प फ्रॉम आवर साइड. बरं बघू, मी यतीन सरांची, ठीक आहे, मी यतीन सरांची बोलतो आणि मग आपण यतीन सर ठरवतील. ओके, थँक्यू सर. हॅलो. हाच विषय पुढं की आम्हाला गुरुदक्षिणा याचं द्यायची आहे म्हणा. गुरुदक्षिणा तर ती कुठल्या तरी फॉर्म मध्ये घ्या, हुंडी ठेवा तिथे काहीतरी असं त्याच्यात आम्हाला टाकता येईल गुरुदक्षिणा. तुमचं सजेशन चांगलं आहे. आपण एक दुसरं काम करूया, मी यतीन सरांची बोलतो, ते निर्णय घेतील आणि मग ते अनाऊन्स करतील. ठीक आहे, थँक्यू. चालेल, ओके, धन्यवाद. चला, मी आणि विद्याधरजी डिस्कस करू आणि ठरवू काय करता येईल ते. सगळा खर्च हा विद्याधरजीच करणार होते किंवा त्यांनी काय सोय केली माहिती नाही मला. करणार आहे, आपण पुढे येऊन त्यांना मार्ग. चला, जय गुरुदेव, जय श्रीराम. रोजच्या प्रमाणे सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी हात जोडून घ्या, डोळे मिटून घ्या. सर, म्यूट करायचं राहिलं सगळ्यांना. करतो मी, करतो. झालं. जय श्रीराम, जय गुरुदेव. सगळ्यांनी हात जोडा, डोळे मिटा. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः
गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. योग वासिष्ठमध्ये आपण पाषाणाख्यान ऐकतो आहोत. पाषाणाख्यानमध्ये आपण बघितलं वसिष्ठ ऋषी हे आकाशामध्ये कुठेतरी ध्यान त्यांचं केल्यानंतर त्यांना एका स्त्रीचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर त्या स्त्रीला त्यांनी शोधलं. ती स्त्री म्हणजे विद्याधरी. ती एका ब्रह्मांडातली स्त्री होती. ती म्हणाली की माझं घर, माझं ब्रह्मांड हे एका शिलेमध्ये आहे, एका मोठ्या पाषाणामध्ये आहे. आणि वसिष्ठ ऋषी तिच्यासोबत त्या पाषाणामध्ये गेले. तिचा नवरा म्हणजेच ब्रह्मदेव तिथे होता. आणि त्यानंतर वसिष्ठ ऋषींनी जेव्हा बघितलं की त्या सृष्टीचं हळूहळू आता विलय व्हायला सुरुवात झाली होती. ही विद्याधरी ही जी स्त्री होती ही त्या ब्रह्मदेवाची वासना म्हणजे की मी आता हे विश्व निर्माण केलं, हे चालावं. तर ही जी काही वासना असेल या विश्वाप्रतीची, ती वासना म्हणजेच ती स्त्री होती. संपूर्ण सृष्टीमध्ये त्या ब्रह्मांडामध्ये तिथे प्रलय व्हायला सुरुवात झाली. प्रलयामध्ये सगळे पंचमहाभूत त्यांनी आपले आपले स्थान सोडले आणि त्याचा जो काही परिणाम व्हायचा ते सगळं एक एक नष्ट होत गेलं. अगदी ब्रह्मलोकापर्यंत सगळं काही एकार्ण म्हणजे एक जल अशा रूपात राहिलं. त्यानंतर वसिष्ठ ऋषींनी बघितलं की त्या ब्रह्मांडाच्या बाहेरच्या आकाशातून एक आकृती निर्माण झाली जी रुद्राची होती. आणि त्या रुद्रानी त्यानंतर संपूर्ण त्या ब्रह्मांडामध्ये जे काही जल होतं ते सगळं पिऊन टाकलं. त्याच्यानंतर त्या रुद्रापासून आणखी एक आकृती निर्माण झाली, त्याचीच छाया. आणि ती छाया ती सुद्धा तिथे जिला आपण काली म्हणतो, तिने सुद्धा काही काळ त्या तिथे नृत्य केलं. तिच्यामध्ये वसिष्ठ ऋषींना दिसलं की सगळेच अनेक ब्रह्मांड, अनेक जग, नगर, महानगर, नद्या, पर्वत सगळं काही तिच्या अंगावरतीच होतं. आणि तिचाही काही काळाने हळूहळू नंतर त्या तिने जेव्हा त्या रुद्राला स्पर्श केला तर त्याच्यानंतर तिचा लय झाला. आणि ह्यानंतर मग वसिष्ठ ऋषींनी पुढे जे काही बघितलं ते त्याचं सगळं वर्णन ते आता करतायत. मुळात ही जी काली होती हिचे वेगवेगळे रूप काय, तिचं वर्णन सगळं ते इथे वसिष्ठ ऋषींनी केलंय. तिथपर्यंत आपण आलो होतो आणि आता इथून पुढे जाऊया. ह्या देवीच्या स्वरूपाचा तिचं जे वर्णन आहे त्याचा अर्थ सांगतायत. तर श्रीरामांनी विचारलं की ती जी काही आपण काली तिचं वर्णन केलं तर तिच्या अंगावरती असं उखळ, मुसळ आणि सूप आणि आणखी काय हे सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या ते सांगतायत. तर नेमकं त्यांचा अर्थ काय, ते कशासाठी तिने गळ्यात घातलं होतं, त्यांचा उपयोग काय, यावर वसिष्ठ ऋषी सांगतात की ही जी मी शिव आणि काली यांच्या ऐक्याचं वर्णन तुला केलं, त्यांचं स्वरूपाचं मी तुला वर्णन केलं, तर तो जो भैरव आपण जो आकाशात बघत होतो तो म्हणजेच त्याला शिव म्हणतात. त्याच्याहून वेगळं असं काहीही नाही. आणि त्याची जी स्पंद शक्ती आहे ती म्हणजे माया. आता हा विषय थोडा सोपा आहे पण थोडा हटके. आपण एक शरीर म्हटल्यानंतर साधारण एक जिवंत शरीर आणि मृत शरीर ह्याच्यामधला जो मुख्य फरक आहे की इव्हन मृत शरीराच्या बाबतीतही सांगता येत नाही, परंतु जीवित शरीराच्या बाबतीत असं निश्चितपणे सांगू शकतो की जीवित आहे कारण काहीतरी याच्यात चालू आहे. ही जी काही व्हायब्रेशन्स असतात, ही जी काही स्पंदन आहेत, हे सगळ्या गोष्टींमध्ये आहेत. या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट जी जी आहे तिच्यामध्ये स्पंदनं असतात. त्या आपल्याला काही ठिकाणी दिसतात, काही ठिकाणी दिसत नाही. अगदीच आपण प्रत्येक गोष्ट उलगडून बघितली तर इव्हन जो मृत आहे त्याच्या मृतामध्ये सुद्धा ते जे काही सेल्स असतील, जे काही आपण त्याच्यात अणुरेणू असतील, त्यांच्यामध्ये सुद्धा कुठे ना कुठे
इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स आणि ते त्यांचं फिरणं, या सगळ्या गोष्टी तिथे आहेत. म्हणजे स्पंदनं हे सगळ्या ठिकाणी आहे. स्पंदन असणं हा या क्रिएशनचाच भाग आहे. त्याच्यात जीवित मृत असा काही फरक होऊ शकत नाही. मी जीवित आणि मृत याचं उदाहरण देण्याचा प्रयत्न करत होतो तो या दृष्टीने की एखादी गोष्ट चालू आहे तर ती का, तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी चैतन्य जाणवतं. आणि हा जो भैरव, हा जो शिव आहे, याची जी चैतन्य शक्ती आहे ती म्हणजेच ही काली. हिचं वर्णन त्यांनी पुढे केलंय. की हे जे परमाकाश म्हणू, परमात्मा म्हणू, चैतन्य म्हणू, ह्याच्यामध्ये साधारणपणे आपण नेहमी जे वर्णन करताना म्हणतो की नेती नेती, म्हणजे याचं काही वर्णन करता येत नाही. आहे ते सगळं स्थिर आहे, सगळ्या ह्याच्यात आहे, सगळीकडे ऍक्टिव्ह आहे वगैरे वगैरे, हा सगळा भाग असतो. पण मूळ स्वतः काहीही करत नाही. मग असं असेल तर जे काहीही करत नाही ते स्थिर असायला पाहिजे, त्याच्यामध्ये काहीच हालचाल व्हायला नको. पण त्याच्यात जर हालचाल होत नाही तर मग हे सगळं निर्माण कसं झालं. तर ही जी काही चेतना असते की मी काहीतरी होतो किंवा मी काहीतरी आहे आणि आता मला स्वतःला बघायचं आहे, ही जी इच्छा, याला जी ईक्षण म्हटलेलं आहे, जी इच्छा म्हटलेली आहे, स्वतःला काहीतरी बघण्याची जी इच्छा आहे, ती ज्याच्यातून येते तर ती निर्माण होण्यासाठी सुद्धा चेतना पाहिजे. आपणही आपल्या बाबतीत एखादी इच्छा व्हावी असं जर वाटत असेल, आपली इच्छा होते आपल्याला, तर ती इच्छा होताना सुद्धा आपल्यात काहीतरी चैतन्य आहे, त्याच्यामुळेच ती इच्छा होते. आपण एक असा अनुभव घेतो जेव्हा खूप गहरा ध्यानात असतो तेव्हा कुठलीच इच्छा नसते. जे कदाचित ह्या अवस्थेला कधी पोहोचले असतील की ध्यान असताना पूर्णपणे शून्य, कुठलीच इच्छा नाही, काहीच नाही, आपण फक्त आहोत, ही जी अवस्था असते ती तशी, जर त्याला आपण म्हणू शकतो की ती परमात्म्याची अवस्था. परंतु त्याच्यामध्ये अरे आता काहीतरी आहे की आता चला मी बाहेर यावं ध्यानातून, आता जगाचं रूप बघावं, ही जी आपली इथून जो पहिला स्पंद होतो, जो पहिली इच्छा असते, ती जी इच्छा आहे ती म्हणजे ही शक्ती. त्याला जे व्हायब्रेटिंग पॉवर म्हणा, त्याला स्पंद शक्ती म्हणा, काही असेल तर तीच म्हणजे ती काली आणि हा मूळ जो आहे तो शिव. असं या दोघांचं वर्णन इथे त्यांनी केलेलं आहे. आपण ते पुढे जाणूया. तर ते म्हणतात की ही जी काली आहे ही त्याच शिवाची, शिवाय वेगळी नसलेली, त्याचाच एक भाग असलेली अशी ही काली आहे. जसं वायूमध्ये त्याचं स्पंदन असतं, उष्णता हा अग्नीचा भाग असतो, त्याचप्रमाणे ही चैतन्य आणि त्याची ही क्रियाशक्ती यांचं ऐक्य असतं. याच्यावरून हा प्रश्न पुढे येतो की त्या ब्रह्माचं जाणीव कशी होईल. कारण आहे तर आहे, पण कळेल कसं आहे म्हणून, ती क्रियाशक्ती असल्यामुळे. जर क्रियाशक्ती नसेल तर आपल्याला इथे काहीच दिसलं नसतं, सगळं काही शून्य असतं. पण ते आहे म्हटल्यानंतर त्या असण्याची जाणीव जी होत असेल ती या क्रियाशक्तीमुळे होते, ती या कालीमुळे होते. त्याच्यामुळेच हे सगळं काही ज्ञान आपल्याला होतं. आणि तेच जे शिव आहे ते शांत स्थिर आहे. त्याच्यातच ही जी भावना आली की असं म्हणतात स अकामयत बहुश्याम प्रजा येव तदैक्षत, म्हणजे त्यांनी तशी इच्छा केली, तदैक्षत, की मी त्यांनी अशी इच्छा केली की मी काहीतरी, मी बहु व्हावं, मी एकटा आहे तर अनेक व्हावं, बहुश्याम. तर हा जो प्रकार आहे की मी एकटा आहे, तर ही इच्छा कुठून आली. ही इच्छा येण्यासाठी जी शक्ती होती तीच परमशक्ती. असं अकामयत म्हटलंय, म्हणजे अशी इच्छा केली, ती त्या शिवाची इच्छा, तीच चैतन्य म्हणून त्याच्यानंतर ओळखली जाते. आणि मग हिला अनेक प्रकारचे नावं दिलेले आहेत. हिच्यातच तिला प्रकृती असं म्हटलंय, कारण ती काहीतरी परिणाम पावते, नुसती इच्छा म्हणून राहतं का नाही, तर ती इच्छा असल्यामुळे पुढे मग या सगळ्या घडामोडी दिसतात, या सगळ्या गोष्टी दिसून येतात, म्हणून तिला प्रकृती म्हटलं आहे. तिला क्रिया पण म्हटलं आहे, कारण या सृष्टीमध्ये जे जे काही आहे त्या प्रत्येकामध्ये काही ना काही होत असतं. म्हणजे एका ठिकाणी कधी उत्पत्ती होते तर निर्मिती होत असल्यामुळे सुद्धा ती क्रिया झाली. ती काहीतरी पूर्वी उत्पन्न झालेली वस्तू असेल तिला मिळवलं जातं, म्हणून तिला प्राप्ती म्हणतात, आपती म्हणतात. विकृती म्हणजे एखादी वस्तू असते तिच्या स्वरूपात बदल होतो. आपलं शरीर घ्या, आपल्या शरीरात बदल होतो, दगड असेल दगडामध्ये बदल होतो, झाडांमध्ये बदल होतो, तर ही विकृती येत राहते. आणि संस्कार म्हणजे त्या गोष्टीवरती त्याच्यावर वेगवेगळे परिणाम होऊन त्यांचं स्वरूपही बदलत जातं. जसं आपण बघितलं आहे की कोळसा हा हळूहळू नंतर हिरा होत जातो. तर हे जे काही सगळे प्रकार असतात जे बदल करण्याच्या गोष्टी असतात, म्हणून मगाशी जे म्हटलं की संपूर्ण क्रिएशनमध्ये, संपूर्ण सृष्टीमध्ये सगळे सतत बदल हे होत असतात. बदल हा त्याचा अविभाज्य भाग आहे. आणि म्हणून जे वारंवार म्हटलं आहे की स्थिर काहीच नाही, सतत सगळं बदलत असतं. त्या बदलाच्या मागची जी शक्ती आहे, जे कारण आहे, ती ही स्पंदशक्ती. तर त्यामुळे हिला
जे वेगवेगळे नावं दिलेली आहेत. प्रकृती म्हटलं आहे, तिला क्रियारूपिणी म्हटलं आहे, तिला शुष्का असं म्हटलं आहे, ती राक्षसांचा नाश करते, उग्र रूप धारण करते म्हणून तिला चंडिका असे म्हटलेलं आहे. तिच्या वर्णामुळे, लाल रंगाचा वर्ण असल्यामुळे तिला उत्पत्ती असे म्हटलं आहे. जय मिळवणारी म्हणून जया, विजयासाठी कारणीभूत असलेली विजया आणि जयंती असे नावं तिला आहे. ती सगळेच तिच्या आधाराने राहतात, कारण बदल आहे म्हणून सगळ्या गोष्टी आहेत. तर म्हणून तिला सिद्धा किंवा सिद्धी असे म्हटलं आहे. तिला अपराजिता, दुर्गा, गायत्री, सावित्री, सरस्वती हे असे अनेक नावं आहेत. तिला भवा असेही म्हटलं आहे, गौरी असेही म्हटलेलं आहे. तर हे जे काही सगळे तिचे रूप आहेत, हे सगळे त्यांचे वर्णन योग वासिष्ठमध्ये दिले आहेत. प्रत्येक नावाच्या मागचं कारण काय आहे. उमा पण तिला म्हणतात, तिला काली पण म्हणतात. काली का म्हणतात हेही सांगितलं आहे. म्हणजे रंगच एक काळा आहे म्हणून फक्त काली अशातला प्रकार नाहीये. तर ती जी कलना म्हणजे जिच्यात चेतना, जे बदल घडवून आणतात, काहीतरी घडवतात, तर ते कल शब्दापासून हा काली हा शब्द तयार झाला आहे. किंवा जसं पुष्प, आपलं कमळाचं फूल असतं, तर त्याच्यामधले सुद्धा कलिका, त्यांचा जो रंग असतो त्याच्यावरून सुद्धा तिला काली असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर तिचं यज्ञासारखं सुद्धा रूप आहे, की ती फक्त हेच रूप धरून आहेत अशातला प्रकार नाही. ही जी काली आहे हिचं यज्ञ स्वरूप सुद्धा आहे आणि त्याचं ती जे काही सगळं जो नाश करते त्याच्यामध्ये पवित्र होऊन ती, आपण बघितलं जसं सरस्वतीचंही रूप आहे तिच्यामध्ये, तसंच ती यज्ञही करते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत असतात तिच्यामध्ये, यज्ञामध्ये आहुती टाकणं, ते सगळ्या गोष्टी ह्या तिच्याच क्रियेचा भाग आहे. तर त्या यज्ञरूप असल्यामुळे यज्ञाला ज्या काही शुद्ध गोष्टी लागतात, ज्यांनी कुठे मोठे होम हवन वगैरे बघितले असतील त्यांना लक्षात येईल की यज्ञाचा जो एक भाग असतो सामग्रीचा, त्याच्यामध्ये हे सगळं उखळ, मुसळ, त्याच्यानंतर स्तंभ, सूप, या सगळ्या गोष्टी तिथे असतात त्या यज्ञाच्या. आणि ती तसं असल्यामुळे तिने ते धारण केलेलं आहे. यज्ञात आहुती टाकायचं कामही तिचं चाललेलं असतं. ह्या सगळ्या प्रकारात जे काही सुख, दुःख, उत्पत्ती, नाश हे सगळे काही तीच आहे, तिचं स्वरूप आहे. तिच्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि इथून पुढे तिचं जे काही स्वरूप आहे म्हणून तिला शिवाजी म्हटलेली आहे. तिला शिवा हे सुद्धा नाव दिलेलं आहे. तर म्हणून वसिष्ठ ऋषी म्हणतात की सगळ्या ठिकाणी तिचं शिवत्वच नेहमी बघावं. ही जी काही स्पंदशक्ती आहे, जी काही ॲक्टिव्हिटी आहे, त्याच्यात तिचंही रूप बघावं. आपल्यासाठी आपण ज्या ज्या गोष्टी आजूबाजूला घडत असतात त्याच्यामध्ये या दोन गोष्टींची जाणीव आपल्याला जर असेल तर मला वाटतं मनातले अनेक संशय हे थांबतील. पहिली गोष्ट, सगळं काही ब्रह्म आहे, पण ब्रह्म आहे म्हणून फक्त शांत आहे अशातला प्रकार नाही. काहीतरी ॲक्शन होते आहे. आपल्या आजूबाजूला ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या या क्रियाशक्तीमुळे, स्पंदशक्तीमुळे घडत आहेत. त्यामुळे हे जर समजलं की अरे ह्या सगळ्या गोष्टी करवणारी तीच काली आहे. समोरची व्यक्ती जशी काही वागत असेल, कधी सावित्री रूपाने वागत असेल, कधी चंडिका रूपाने वागत असेल, ज्या काही रूपाने ती व्यक्ती असेल, ज्या काही कार्याने असेल, तर समजून जावं की त्याच्या मागे ही काली शक्तीच आहे. तीच एक काय कार्य करते आहे. बाकी मूळ स्वरूप हे ब्रह्माचंच आहे. हे एवढं लक्षात आलं तरी आपल्याला बरंचसं स्वतःला आपलं मन शांत ठेवायला मदत होते की समोरची व्यक्ती ही स्वतः करणारी फार कमी आहे. ह्या गोष्टीचं नेहमी भान ठेवा कुठल्याही, कारण सहसा आपण एखाद्या व्यक्तीमध्ये फसून जातो, अडकतो की अरे हा असा का वागतोय, तसा का वागतोय, आणि मग आपलं सगळं बिघडतं. तर तिथे लक्षात ठेवावं की त्याचं कॉन्ट्रीब्युशन स्वतःचं हे फार कमी असतं. त्याची परिस्थिती, त्याचं अपब्रिंगिंग आणि अनेक गोष्टी असतात. इनफॅक्ट आजूबाजूला ज्या घडामोडी घडतात त्याच्यामध्ये सुद्धा त्या घडामोडींना ती स्वतः व्यक्ती किंवा परिस्थिती ही फार कमी जबाबदार असते. बाकीच्या अनेक गोष्टी आहेत ज्यांचा सहभाग हा फार जास्त असतो. त्याच्यामध्ये हे सगळं, हे जे काही योग वासिष्ठमधलं ज्ञान आहे ना, हे शेवटी जाऊन जाऊन कुठे जाणार आहे, तर हे आपल्याला शांत करण्याला मदत करणार आहे. म्हणून याला मी नेहमी म्हणतो की मानसशास्त्राचं सगळ्यात चांगलं पुस्तक आहे. कारण बाकीच्या गोष्टी माना नका मानू, समजून घ्या नका समजू, परंतु या गोष्टीवरती विश्वास ठेवला त्यांनी जे काही इथे सांगितलं आहे त्याच्यावरती, तर सगळ्यात जास्त फायदा होत असेल तर तो आपल्याला होतो. आपली मनस्थिती शांत राहते. बाकीचं जग ते जाऊ दे, कुठे गेलं ते गेलं, आपल्याला काही फरक नाही पडत. हे जाणीव करून घ्या या गोष्टीची. आता ती काली जेव्हा ती सगळी अशी नृत्य करत असताना आणि सहज योगायोगाने ती जेव्हा त्या शिवाच्या जवळ जाते, त्याला प्रेमाने स्पर्श करते, त्याला स्पर्श केल्याबरोबर तिचं जे स्वतःचं स्वरूप आहे
की तिला लगेच जाणवतं की अरे मी स्वतः म्हणून कोणी नाही, मी ह्या शिवाची स्पंदशक्ती आहे, मी याचाच भाग आहे. आणि ते झाल्याबरोबर, ती जाणीव झाल्याबरोबर तिचा आकार हळूहळू हळूहळू कमी कमी होत जातो. आणि असा जो एवढा मोठा आकार असतो, ती पहिल्यांदा एका पर्वता एवढी होते, मग एका नगरीसारखी होते, नगरा एवढी होते, मग वृक्षा एवढी होते, आणि हळूहळू ती त्या शिवाच्याच आकृतीत मिसळून जाते. हा जो प्रश्न आहे की ती अशी शांत कशी काय झाली, तर त्याचंच वसिष्ठ ऋषी उत्तर देतात की ही जी प्रकृती या नावाने प्रसिद्ध असलेली, हिला जगन्माया पण म्हणा किंवा आणखी काही म्हणा, ती जेव्हा एरवी आपल्या कार्यात असते तेव्हा असं म्हटलं जाईल की हा शिव थोडा क्षोभ असा असतो, कारण त्याचं स्वतःचं एक रूप आपल्याला बाहेर दिसत असतं. ती क्रिया नसेल तर आपण याला शिवाला बघू शकणार नाही. तो शिव आहे नुसता शांत आहे, पण आहे तर कशावरून, त्याची कृती दिसली पाहिजे. हो ना, आपल्या घरात बायका म्हणतात ना नवऱ्यांना की नुसतेच दगड बनून आहे ना, दिसायला दिसतात, पण आहेत कशावरून म्हणायचे, काय फक्त येऊन खायचं आणि बस आहे म्हणायचं, जरा काही भाजी घेऊन या, कामं करा तेव्हा म्हणू आहे म्हणून ना. तसं इथे तो आहे म्हणून नाही, फक्त त्याचं काहीतरी दिसलं पाहिजे आहे, तर ते जे रिफ्लेक्शन आहे ती त्या शक्तीच्या रूपाने होतं. तर ही तोपर्यंत भ्रमण करत असते जोपर्यंत तिने स्वतःचं स्वरूप हे बघितलेलं नाही. आणि तिला जेव्हा हे लक्षात येतं की अरे मी स्वतः नाही, मी माझं स्वरूप सुद्धा शिवस्वरूप आहे, त्यानंतर मग ती स्वतःचं संपूर्ण जे बाहेरचं रूप आहे ते सोडून त्या शिवामध्ये ती सामावून जाते. तिचं स्पंदनं ह्या सगळे शांत होतात आणि तो स्वभाव ती तसा सोडून देते. ती ही प्रकृती शिवामध्ये एक प्रकारे लीन होते असं म्हटलेलं आहे. हे साधारणपणे असं म्हणतात की जेव्हा एखादा साधू पुरुष हा चोरांच्या समूहात असतो, त्याला माहीत नसतं आपण कुठे आहोत काय आहोत, पण जेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे आपण जिथे आहोत तिथे ते वातावरण चुकीचं आहे, लक्षात आल्याबरोबर ती जागा तो सोडून तो स्वतः दुसरीकडे चालला जातो. तसंच ही चित, ही काली जोपर्यंत अज्ञानात आहे तोपर्यंत ती संसारात राहते, आणि ज्याबरोबर जाणीव होते त्याबरोबर ती स्वतःच्या स्वरूपात चालली जाते. इथे आपण जे काही हे ज्ञान ऐकतो आहोत हे आपल्याला सुद्धा लागू आहे. आपण जोपर्यंत या अज्ञानामध्ये आहोत, आपण म्हणजे कोण हा प्रश्न पुन्हा येईल. तर हेच जे चिन्मय स्वरूप आपलं आहे, जे फक्त अज्ञानामध्ये, ज्याला माहीत नाही स्वतःचं स्वरूप काय आहे, ते या सगळ्या जगात भ्रमण करत राहील. इथून उठून तिकडे जा, तिकडून उठून इकडे जा, सगळे उद्योग करत राहील, नको त्या गोष्टींच्या मागे धाव, हे सगळं चालू राहील. परंतु ज्या क्षणी जाणीव होईल की अरे नाही, मी हा नाही आहे, माझं स्वरूप वेगळं आहे, त्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी शांत होतील, आपल्या सगळ्या क्रिया शांत होतील, आणि मग आपण त्या मूळ स्वरूपामध्ये स्थिर होऊ. रामाला हा दिलेला संदेश आहे की ही जी काही क्रिया, ही जी काही तुझी कृती आहे, तुझे काही सुरुवातीला संशय म्हटले होते की मला जीवनभर सुखांच्या मागे धावायचं नाही आहे, या प्रत्येक कशाच्या मागे धावलो तरी सुख नाही, आणि मग मी जीवन जगून तरी काय करणार वगैरे वगैरे, हे जे काही प्रश्न होते, तर त्याच्यामध्ये श्रीरामांना हे अप्रत्यक्ष रीतीने दिलेलं असं उत्तर आहे की श्रीराम, तुम्ही ही तुमची चित शक्ती, ही तुमची काली आहे, हिला समजून घ्या, ही तुमच्याकडनं कार्य करवते, आणि ती स्वतःमध्ये विलीन करा, म्हणजे स्वतःच्याच अस्तित्वाला स्वतःमध्ये विलीन करा, स्थिर होऊन शांत होऊन राहा. मग याच्यानंतर जे काही कार्य करायचं असेल ते कार्य आपण आतापर्यंत वारंवार उपदेशांनी बघितलं की हे कार्य कुठल्या इच्छेने नाही, ते एक जसं सुषुप्तीमध्ये एखादी व्यक्ती असते, अर्धवट जागे आहे, अर्धवट झोपेत आहे, त्याचं जे कार्य होत असतं ते त्याला माहीत नाही तशा रीतीने होत असतं. एक उदाहरण द्यायचं झालं तर जे अतिशय सिद्ध आहेत, जसं आम्ही गुरुजींच्या बाबतीत बघितलेलं आहे की एकदा ते स्वस्वरूपात असले की त्या शरीरामध्ये कधी कधी काही काही स्पंदनं व्हायला सुरुवात होते. ते कोणी मुद्दाम करतं अशातला प्रकार नाही आहे, किंवा आपल्याला एखाद्या वेळेस असा अनुभव येतो की मी अगदी गाढ ध्यानात आहे, पूर्णपणे सगळं शुद्ध गेलेली आहे, आणि तरी अचानक शरीरामध्ये कुठेतरी एखादा झटका बसल्यासारखं होतं किंवा काहीतरी जाणवतं. तर हे जे काही अनुभव असतात, हे जे जसे आपल्या इच्छेच्या विरुद्ध किंवा इच्छा असताना किंवा नसताना अशातला प्रकार नाही, ते आपोआप होतात. तसा जो व्यवहार असतो त्याला म्हणतात तो व्यवहार. तो व्यवहार तसा करावा की मी करतो आहे, माझी ती इच्छाशक्ती आहे असा काहीही भाग नाही, किंवा शास्त्रानुसार गुरुवचनानुसार माझा व्यवहार होत राहील, मी एरवी स्वतःच्याच स्वरूपात स्थिर राहील. ही जी जाणीव आहे ती इथून वसिष्ठ ऋषी श्रीरामांना करून देतात. आणि पुढे ते सांगतात की याच्यानंतर आता शिवसुद्धा हा शांत झाला. हा जो रुद्र होता
तो सुद्धा त्यांनी स्वतःमध्येच तो विलीन होऊन गेला. कसा तर आता या महाआकाशामध्ये त्यांनी बघितलं की ही काली सुद्धा जी प्रकट झाली होती ती सुद्धा त्या त्या रुद्रामध्ये ती सामावून गेली. त्याच्यानंतर तो रुद्र आणि ते जे काही ब्रह्मांड होतं त्याचा वरचा भाग आणि खालचा भाग आणि यांच्यामधला फक्त अंतरा, म्हणजे 4 गोष्टी ज्या सुरुवातीला सांगितल्या होत्या, स्वतः रुद्र, वरचा भाग, खालचा भाग आणि मधला आकाश, अशा ज्या 4 गोष्टी होत्या त्या सगळं तिथे स्थिर दिसत होतं. वसिष्ठ ऋषी म्हणतात की मी हे सगळं बघत उभा होतो, दूरवर आकाशामध्ये होतो आणि त्या रुद्राने या दोन्ही खंडांना, वरचा भाग आणि खालचा भाग यांच्याकडे बघितलं आणि त्यांना बघितल्यानंतर एका श्वासामध्ये त्या दोघांनाही आपल्याकडे ओढून घेतलं आणि त्यांना आपल्या प्रचंड मुखात सामावून घेतलं. म्हणजे आता ब्रह्मांडाचं जे काही ब्रह्मांड म्हणून जे अस्तित्वात होतं या 2 फक्त वरच्या आणि खालच्या भागाने, ते सुद्धा आता पूर्णपणे नष्ट झालं. मधलं आकाश हे बाहेरच्या आकाशात मिसळून गेलं. त्यामुळे तिथे काय आता उरलं असेल तर संपूर्णपणे फक्त एक आकाशच असतं. हे ब्रह्मांड रूप त्यांनी संपूर्णपणे जलासह आणि जे काही उरलं असेल त्याच्यासह ते खाऊन टाकलं. तो एकटाच तिथे अवशिष्ट झाला, तोच एकटा उरला. आणि वसिष्ठ ऋषी हे सगळं बघतायत. बघता बघता त्याचं सुद्धा जे रूप आहे त्या रुद्राचं तेही हळूहळू विरळ व्हायला लागलं. एखाद्या ढगासारखा झाला, नंतर एखाद्या काठीसारखा झाला आणि पुढे मग लहान होत होत तो इतका लहान झाला की अगदी काचेच्या तुकड्यासारखा आणि त्यानंतरही आकाशाहून अतिसूक्ष्म असा तो दिसला आणि शेवटी परमाणू एवढा होऊन अंतर्धान पावला. असं म्हणतात की या रुद्रानी हे जे काही आहे ते सगळं काही गिळून स्वतः सुद्धा त्या परम आकाशामध्ये त्यांनी समाविष्ट करून टाकलं. त्याचं काहीही अस्तित्व उरलं नाही, केवळ निर्मळ असं फक्त ब्रह्मच तिथे राहिलं. वसिष्ठ ऋषी म्हणतायत की रामा, थोडक्यात सारांश सांगायचा असा की हे जे काही हा ईश्वर आहे, हा आकाश स्वरूप आणि कृष्णमय असा असल्यामुळे त्या जगाला तो कारण झाला. त्यांनी त्या सगळ्या जे काही तिथे एकारण असेल, प्रलय झाला, त्याला सगळ्याला आपल्याला पिऊन टाकलं आणि त्यानंतर तो शांत होतो, परम शांत होतो. तो काही पुन्हा अस्तित्वात होत नाही, पुन्हा काही त्याचा रुद्रभाव होत नाही. हे सगळं बघून वसिष्ठ ऋषी त्यांनी सांगितलं श्रीरामांना की मला अतिशय आश्चर्य वाटलं की हे जे काही असं जगाचं स्वरूप आहे. नंतर ते म्हणाले की आता या सगळ्या रूपानंतर हे फक्त ब्रह्मांड बघितलं इथे काहीच नाही. तर त्याच्यानंतर मी थोडंसं तिथून आपल्या त्या आश्चर्यचकित अवस्थेतून बाहेर आलो आणि मग इकडे तिकडे बघितलं, त्या शिलेमध्येच बघितलं. तर मला असं दिसलं की त्या शिलेमध्ये असे असंख्य ब्रह्मांड आहेत आणि त्या असंख्य ब्रह्मांडांमध्ये वेगवेगळे प्रकार हेच चाललेले आहेत. म्हणजे काही ब्रह्मांड निर्माण होत आहेत, काहींचा नाश होतो आहे. तिथे जे काही त्यांनी इकडे बघितलं ते सगळंच त्या वेगवेगळ्या ब्रह्मांडांमध्येही त्यांना दिसलं. ते म्हणतात की हे जे काही आहे फक्त मला सूक्ष्म दृष्टीने, कारण वसिष्ठ ऋषी ज्ञानी होते त्याच्यामुळे त्यांना ते दिसू शकलं. बाकी इतरांना कोणाला तसं दिसणं हे अशक्य आहे. त्यांनी अशी अनेक जगं तिथे बघितली आणि म्हणून ते म्हणतात की या सगळ्या जगाच्या स्वरूपाचा निर्णय करणं अशक्य आहे. कारण हे एवढं मोठं प्रचंड विश्व आणि त्याच्यात काय काय होत आहे हे खरंच समजणं हे सगळ्या साधारण माणसाच्या बुद्धीच्या पलीकडचीच आहे. त्यांनी इथपर्यंत सांगितलं की यांच्या आतमध्ये सुद्धा अनेक जगं होते. म्हणजे हे जे काही ब्रह्मांड, त्यांच्या आतमध्ये आणखी वेगळी जगं, त्यांच्या आतमध्ये पुन्हा ब्रह्मांड, त्यांच्यातही जग, हे असं जे काही सगळे स्वरूप होतं हे सगळं आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. ते म्हणतात जीव जरी एकच असला तरी प्रत्येक जन्मानंतर, मृत्यूनंतर त्याचं शरीर हे भिन्न भिन्न होत जातं आणि त्याप्रमाणे ते भोगत जातात. कालाच्या प्रभावामुळे शरीरामध्ये असाच फरक पडतो आणि म्हणून ते जे काही आपले कर्म असतील ते असेच पुढे पुढे चालू राहतात. याच नियमाप्रमाणे लोक पुन्हा येणं जाणं हा सगळा प्रकार त्यांचा सुरू राहतो. तर ते म्हणतात की ही सगळे प्रकार बघता बघता मी स्वतःच्याही आतमध्ये बघितलं आणि मी आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांकडे जेव्हा बघायला लागलो, म्हणजे मुळात ते सूक्ष्मरूप होते परंतु तरीसुद्धा आपल्या स्वतःमध्ये त्यांनी बघायला सुरुवात केली आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्या अवयवांमध्ये सुद्धा असे अनेक प्रकारचे ब्रह्मांड आणि त्या ब्रह्मांडांची ही सगळी उलथापालथ चालू होती. कुठले ब्रह्मांड निर्माण होत आहेत, कुठले चालू आहेत, कुठले त्यांचा लय होतो आहे, हे सगळं काही त्यांनी बघितलं.
आणि एकाच शरीरामध्ये इतकं सगळं होत आहे हे बघूनही त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणतात की हे सगळं काही मी प्रत्यक्ष बघितलं, स्वतःमध्येच बघितलं. त्याच्यावर त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत, वर्णन केलेलं आहे. परंतु तेवढ्या सखोलमध्ये आपल्याला जाण्याची आवश्यकता नाही. पण त्याच्यात त्यांनी हेच सांगितलं की हा जो कोणी मी होतो, जो सूक्ष्म शरीर रूप होतो, मीच माझ्यामध्ये माझ्या ह्याचा ब्रह्म झालो, मीच माझ्यामध्ये अहंभाव निर्माण केला, मीच माझ्यामध्ये बुद्धी, मन, चित्त, अहंकार हे जे काही सगळं असेल हे सगळं निर्माण करून ह्याच्यातून मी माझे माझे ब्रह्मांड निर्माण करत गेलो. त्यांच्या आतमध्ये गेल्यानंतर मी त्याही आतमध्ये स्वतःचे पुन्हा ब्रह्मांड निर्माण केले. लक्षात घ्या, हे सगळं जसं आपल्या आतमध्ये ही जी निर्मिती आहे ना, त्यांनी जरी बघितली तरी आपण अनुभवत असतो. एक सहज विचार केला, केव्हाही आपण आपल्या अवस्थेला आठवलं की मी जेव्हा केव्हा काही करत असेल, म्हणजे काम करत असेल, स्वयंपाकात असेल, कुठलं ऑफिसचं काम करत असेल, बाहेर जात असेल, गाडी चालवत असेल, आपलं मन सतत चालू असतं. आणि हे मन आपल्याच आतमध्ये वेगवेगळे ब्रह्मांड निर्माण करत असतं. त्यांना काही कुठे बाहेर जायची गरज नाही. स्वतःच्याच याच्यात नको इतके विचार आणि नको इतके कार्य हे सुरू असतात. तर वसिष्ठ ऋषी म्हणतात की हे अशा प्रकारचं, त्यांनी इथे योग वासिष्ठमध्ये असं काही म्हटलं नाही आहे, परंतु इथे एक आपण त्याचा सहज अंदाज लावू शकतो की हे ब्रह्मांड म्हणजे काही वेगळे नाही, आपणच निर्माण करत असलेले, त्याला मनोरे म्हणतो आपण, अशा वेगवेगळ्या इमारती ज्या आपण उभारतो, टॉवर्स, तर हे आपले संकल्पांचे, आपल्या विचारांचे हे चाललंय. थोड्या वेळ एक ब्रह्म, एक विश्व निर्माण केलं, तो विचार सोडून दिला, ते ब्रह्म गेलं. दुसरा विचार निर्माण केला, दुसरं विश्व निर्माण केलं, ते चाललं गेलं. हे सगळे आपल्या आतमध्ये सुरू राहतात. आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये हे करत असताना वसिष्ठ ऋषी त्यांनी सगळे पंचमहाभूतांचे अनुभव घेतले. ते सगळ्या स्वरूपातून गेले. मग पृथ्वी पण त्यांनी अनुभव घेतला. पृथ्वीवरती मी स्वतः पृथ्वी झालो आहे असा अनुभव घेतला. मी जल झालो आहे, मी अगदी झाडांच्या पानांपासून शरीरात सगळ्यांच्या रक्त म्हणून संचार केला, त्याचा अनुभव घेतला. तेजाचा अनुभव घेतला, अग्नीचा. त्याच्यानंतर वायूचा अनुभव घेतला. आकाशरूप होऊन त्यांनी हे सगळं काही स्वतः बघितलं. आणि ह्या सगळ्या प्रकारची अशी सृष्टी त्यांनी बघितल्यानंतर ते सहज सांगत होते की आता मी हे सगळं बघितल्यानंतर मी माझ्या त्या झोपडीमध्ये, कुटीमध्ये परत आलो. आता इथे थोडीशी इंटरेस्टिंग गोष्ट झाली. जे पाषाण आख्यान आहे हे योग वासिष्ठातल्या अनेक आख्यानांपैकी हे असं आहे की याच्यातही एकामध्ये कॉम्प्लेक्स गोष्टी येत जातात. वसिष्ठ ऋषींनी हे सगळं बघितलं, ते सगळे ब्रह्मांडांचं नाश आणि हे सगळा प्रकार बघितल्यावर सगळं सोडून ते आता पुन्हा आपल्या कुटीकडे परत आले, जिथे त्यांनी कधी समाधी घेतली होती. ती समाधी सोडून त्याच्यानंतर बाहेर आल्यावर त्या स्त्रीसोबत, विद्याधरीसोबत ते पाषाणामध्ये आले होते. आता इथून परत आले आपल्या कुटीमध्ये आणि येऊन बघता तर त्यांच्या त्या झोपडीत त्यांना एक कोणीतरी दुसराच सिद्ध तिथे समाधी घेऊन बसलेला दिसला. तर तो एवढा गाढ समाधीमध्ये होता की हे वसिष्ठ ऋषी आले गेले, त्याला काहीही पत्ता लागला नाही. आणि त्यांनी असं बघितलं की हा अतिशय आनंदात आहे, ब्रह्मपदामध्ये आहे. तर कदाचित त्यांनी असा विचार केला, वसिष्ठ ऋषींच्या लक्षात आलं की मी जसा इथे आलो होतो या अंतराळात समाधीसाठी, तसाच आणखी कोणीतरी सिद्ध शोधत आला असेल, त्याला ही कुटी दिसली आणि या कुटीमध्ये त्याला ध्यान करावं असं वाटलं, तर त्यांनी इथे ध्यान केलं असेल. आता या ठिकाणी मला माझा शरीर तर दिसत नाही, हा दुसराच कोणीतरी मुनी इथे बसला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मनात असा विचार यायला लागला की हा सिद्ध इथे कोणीतरी आला होता आणि माझं शरीर मी इथे सोडून गेलो होतो. तर माझं शरीर सोडून गेल्यामुळे, ते जर तुम्हाला आठवत असेल तर पुन्हा सांगतो की वसिष्ठ ऋषींनी त्या आपलं शरीर झोपडीतच ठेवलं आणि तिथून ते चिदाकाश होऊन मग तिथून बाहेर पडले होते. तर त्या शरीरामध्ये आता कुठलेही प्राण राहिले नसल्यामुळे ह्या मुनीनी, हा जो सिद्ध आला होता, त्यांनी त्या झोपडीतून ते शरीर बाजूला काढून टाकलं आणि स्वतः तिथे ध्यानात बसला. त्याच्यामुळे आता माझं हे शरीर नष्ट झालं असेल आणि आता या सगळ्या आपल्या सूक्ष्म देहानीच आता मी सप्तर्षी लोकांमध्ये जायला हवं. त्यांनी असा विचार केला. त्याबरोबर ती जी झोपडी त्यांनी संकल्पाने निर्माण केली होती, त्या झोपडीचा संकल्प त्यांचा संपला. चला आता इथे काही माझं काम उरलं नाही, झोपडी माझी नाही. त्या झोपडीशी त्यांचा जो संकल्प होता तो सुटला आणि ते सप्तर्षी लोकांकडे जायला निघाले.
त्याबरोबर ती झोपडी ती यांच्या संकल्पामुळे असल्यामुळे ती झोपडी जागेवरून नष्ट झाली. ती नष्ट झाल्याबरोबर तो जो सिद्ध तिथे बसला होता तो सिद्ध सुद्धा त्याचा आधार गेल्यामुळे तो पडला म्हणजे तो आता तिथून सरळ भूमंडळाकडेच खाली यायला लागला. आणि वसिष्ठ ऋषींनी हे सगळं बघितलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे आपला या झोपडीचा संकल्प होता म्हणून ही झोपडी स्थिर होती, म्हणून हा सिद्ध इथे बसला होता. आता हा एकदम संकल्प गेल्याबरोबर झोपडी गेली आणि हाही खाली पडला. तर ते जाऊन बघायला लागले की आता हा कुठे गेलाय. आणि म्हणून वसिष्ठ ऋषी त्याच्या पाठोपाठ लगेच खाली पृथ्वीवरती आले. त्यांनी बघितलं की हा असा जोरात इथे पडला, परंतु त्या सिद्धाला काहीही झालं नाही. तो आपल्या समाधीमध्ये इतका मग्न होता की त्याचं पद्मासन सुटलं नाही, काहीच नाही. त्याची सगळी जी प्राणशक्ती होती ती वरच्या दिशेने ओढलेली असल्यामुळे तो असा सरळच्या सरळ आला. म्हणजे असं नाही की तो त्यांनी गलंडला म्हणा किंवा उलटा पुलटा झाला, असं काहीच नाही. सरळच्या सरळ तो खाली आला आणि त्या पृथ्वीवरती आल्यानंतर तो शांतपणे तसाच राहिला. त्याला काही त्याच्या शरीरावरती परिणाम झाला नाही. तर आला कुठे तर त्यांनी वर्णन केलंय भारतामध्ये तो इथे आला होता. आणि त्याच्या बाबतीत असं का नाही झालं तर एक तर शरीर सरळ राहिलं प्राणशक्तीमुळे, दुसरं योगाभ्यासी असल्यामुळे शरीर अतिशय हलकं झालं होतं. त्याच्यामुळे पृथ्वीवर आपटून सुद्धा काही परिणाम झाला नाही. आणि ध्यान धारणेमुळे हे शरीर हे वज्रासारखं कडक झालं होतं. त्याच्यामुळे त्याच्यावरही या कुठल्या आघाताचा किंवा कशाचाही परिणाम झालेला नाही. मग आता वसिष्ठ ऋषींनी त्याला या समाधीतून हलवण्यासाठी उठवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. आणि जेव्हा त्यांनी अनेक प्रयत्न केले त्याच्यानंतर तो हळूहळू असा आपल्या भानावर आला. हळूहळू डोळे उघडले आणि डोळे उघडल्यानंतर मग वसिष्ठ ऋषींनी त्याला सहज विचारलं की हे मुनी, तुम्ही कोण, काय करता इथे, हे जे सगळं झालं माझ्या चुकीमुळे तुम्ही खाली पडले तर काही त्रास झाला का, मी तुमची क्षमा मागतो. अशा प्रकारे ते त्याच्याशी संभाषण करायला लागले. जेव्हा वसिष्ठ ऋषी असं संभाषण करत होते तर तो मुनी थोडा शुद्धीवर आला. त्यांनी सगळीकडे बघितलं आणि त्यांनी मग ऋषींना, समोर वसिष्ठ ऋषी होते, त्यांना विनंती केली की मला थोडा वेळ द्या, कारण मी बऱ्याच काळच्या समाधीतून बाहेर येतो आहे. मला थोडं सगळ्या गोष्टीचं आकलन होऊ द्या, मग आपण बोलूया. आणि मग त्याला थोड्या वेळाने लक्षात आलं की जेव्हा तो पूर्ण शुद्धीवर आला की आपण वसिष्ठ ऋषींसमोर आहोत. तर त्यांनी वसिष्ठ ऋषींना नमस्कार केला. तो म्हणाला की मला लक्षात नाही आलं तुम्ही कोण, काय, माझी चूक झाली, मी तुम्हाला आता नमस्कार करतो. आणि त्यानंतर मग दोघांनी एक दुसऱ्याशी चर्चा केली. तेव्हा त्या सिद्धानी त्याला जो काही वैराग्य आलं होतं त्या सगळं वैराग्याचं वर्णन केलं. तो म्हणाला की मी हे सगळं जग बघितलं, फिरलो आणि मग मला सगळं वैराग्य आलं, कंटाळा आला. जी काही वैराग्याचं वारंवार आपण आतापर्यंत वर्णन ऐकलेलं आहे, बघितलं आहे, तेच त्यांनी सांगितलं की या अशा दीर्घकाळ मी हे सगळं विचार केला वैराग्य आल्यानंतर, तेव्हा हे जे काही मोक्षाचं ज्ञान होतं ते मला हळूहळू लागलं आणि एकांतात विश्रांती घ्यावी म्हणून मी त्या कुटीमध्ये आलो. तिथे कोणी दिसलं नाही, त्यामुळे मी स्वतःच तिथे ध्यानाला बसलो. पुढे दोघांनी एक दुसऱ्याला मग क्षमा मागितली, एक दुसऱ्याला माफ केलं आणि ते दोघेही जण आपल्या आपल्या ठिकाणी निघून गेले. वसिष्ठ ऋषी याच्यानंतर ते म्हणाले की हे जे काही सगळं होतं तर त्यानंतर मी आता स्वर्गामध्ये जायला सुरुवात केली. वसिष्ठ ऋषींना श्रीरामाने प्रश्न विचारला की तुम्ही जे म्हणता की तुमचा शरीर हे सोडल्यानंतर, तुमचं शरीर तर नव्हतं, तो मुनी खाली पडला, मग तुमच्यात आणि त्यांच्यात संभाषण कसं काय शक्य झालं, कारण तुम्ही तर सूक्ष्मदेह होते आणि तो ऋषी तर देहधारी होता. तर वसिष्ठ म्हणतात की मी जरी सूक्ष्म रूपाने असलो तरी तो सिद्ध होता आणि सिद्धांना हे एक दुसऱ्याचे स्वरूप कळू शकतात, ते एक दुसऱ्यामध्ये बघू शकतात. त्याच्यामुळे त्याला माझी जाणीव झाली. मी दिसतही नव्हतो, परंतु माझा एक संकल्प होता की मी त्याला दिसावा. या संकल्पामुळे आणि तो सिद्ध होता त्यामुळे आम्ही दोघेही एक दुसऱ्यांना दिसू शकलो. वसिष्ठ ऋषींना पुन्हा श्रीरामाने प्रश्न विचारला की तुम्ही हे जे काही सगळं सांगितलं सत्यसंकल्प वगैरे, तर मग पुढे त्याच्यानंतर काय झालं? तुम्ही म्हणता तुम्ही देवलोकात गेले. वसिष्ठ ऋषी सांगतायत की मी देवलोकात गेल्यानंतर हे आणखी एक चमत्कारिक घटना तिथे घडली. ती घटना अशी होती की मी
ह्या सगळ्या देवांमध्ये फिरत असताना तिथे मला कोणीही ओळखत नव्हतं. का? तर कारण आता माझं शरीर हे गेलं होतं, मी सूक्ष्म रूपाने होतो. त्यामुळे मी सूक्ष्म रूपाने असल्यामुळे मला कोणी बघू शकत नव्हतं, कोणी ऐकू शकत नव्हतं. या सगळ्या गोष्टींचं मला विस्मरणच झालं. मला वाटलं आपण आलोय इथे, सगळे लोक आपल्याशी बघतील, बोलतील. मी सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करू लागलो, परंतु मला हे आठवतच नव्हतं की आता मी स्वतःचं एक सूक्ष्म स्वरूप म्हणून आहे. मी अगदी जोराने ओरडून सांगायचा प्रयत्न केला तरी कोणालाही काही ऐकू येत नव्हतं. माझे शब्द कोणाच्या कानातच जात नव्हते. आणि तिथे कोणी चढत असेल, उतरत असेल, खाली बसत असेल किंवा पडत असेल तर त्यांना मी जर आधार द्यायला गेलो तर माझा हात सुद्धा कोणाला दिसत नव्हता आणि कोणालाही मी काही सपोर्ट आधार सुद्धा देऊ शकलो नाही. तर याप्रमाणे माझी अवस्था ही अशी एखाद्या पिशाच्यासारखी झाली होती. वसिष्ठांनी असं म्हटल्याबरोबर श्रीरामांनी लगेच विचारलं, श्रीरामांचं बुद्धी पहा. त्यांनी एक प्रश्न असा सोडला नाही. असा आपण सहज बोलता बोलता काही काही कोणी कोणी काहीतरी म्हणून जातं, आपण ते ऐकतो, पण त्याच्यावरती आपण तेवढे खोलात जात नाही. इथे श्रीरामाने लगेच विचारलं, तुम्ही पिशाच्य म्हटले तर पिशाच्य खरंच आहेत का? आता योग वसिष्ठामध्ये खरं याचा काही संबंध नाही या विषयाचा, पिशाच्य आहे की नाही. परंतु असं आहे, योग वसिष्ठामध्ये कुठलेच विषयही सोडलेले नाही. तर श्रीरामांच्या या प्रश्नाला की पिशाच्य आहेत का, त्यांचा आकार कसा असतो, ते कुठे राहतात, त्यांची जाती कशी असते, त्यांचा आचार कसा असतो आणि त्यांच्या अंतरंगात काय असतं, या सगळ्याविषयी मला कुतूहल आहे. तर आपण मला ते सांगा. वसिष्ठ ऋषी म्हणतात की श्रीराम, मुळात हा विषय आपल्या संबंध इथे नाही आहे, परंतु तू विचारलं आणि म्हणून सांगणं हे माझं कर्तव्य आहे. आणि इथून पुढे हे सगळं पिशाच्य पुराण आहे. 6 मिनिटं आहेत आपल्याकडे, बघू त्याच्यात. आपल्यालाही जास्त महत्त्वाचं नाही, हे सगळं जे काही पिशाच्याचं वर्णन असेल त्याच्या पलीकडे जाऊन मी फक्त एकच गोष्ट महत्त्वाची सांगेन की आपली मनाची अवस्था कशी आहे, आपण आपली आंतरिक शक्ती कशी ठेवलेली आहे, त्याच्यावरती आपल्यावर बाकीच्या सृष्टींचा परिणाम होत असतो. पुढे एक गोष्ट येईल कुंददंताची, अगदी शेवटची गोष्ट आहे योग वासिष्ठामध्ये. त्याच्यामध्ये शाप आणि वर यांचं भांडण, त्याचं डिस्कशन झालेलं आहे. ते मी तुम्हाला मुद्दाम रेफरन्स म्हणून सांगतो, कारण बऱ्याचदा मनामध्ये ही भीती असते की माझ्यावरती कुठल्या गोष्टींचा परिणाम होईल का, कोणाची करणीचा परिणाम होईल का, किंवा अमुक होईल का, ढमुक होईल का, कोणीतरी माझ्या वाईटावरती आहे वगैरे वगैरे, अशा अनेक संकल्पना असतात. तर इथे आपल्या मनाची जी शक्ती आहे, आपल्या मनात जी सकारात्मकता आहे, तीच फक्त कार्य करते. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल कोणी खूप वाईट विचार करताय आणि त्याच व्यक्तीबद्दल कोणीतरी खूप चांगला विचार करताय, कोणीतरी सोडून द्या, ती व्यक्ती स्वतःच खूप चांगला विचार करते आहे, तर दुसरं कोणी कितीही वाईट करायचा प्रयत्न केला तरी याच्या चांगल्या विचारांच्या शक्तीसमोर दुसरं काहीही टिकत नाही. एवढा एक विश्वास आपल्यामध्ये असू द्या. आणि याच्याही पलीकडे मी पेक्षा आपण जे वारंवार स्वतःचं अस्तित्व म्हणजे गुरूंचं अस्तित्व असं सांगतो, तर ही जर जाणीव असेल तर मी म्हणजे गुरुच, तेच काय स्वतः माझ्यातून रिफ्लेक्ट होत आहेत, मग गुरूंपेक्षा श्रेष्ठ कोणी असू शकत नाही, त्यांच्यासमोर कोणीही काहीही करू शकत नाही. निदान ज्या अपप्रवृत्ती आहेत त्या त्यांना काहीही बाधा आणू शकत नाही. हा एक विश्वास ठेवायचा आणि अतिशय आनंदाने एक उत्सव म्हणून आपलं जीवन जगत राहायचं. तर इथे पिशाच्यांबद्दल वसिष्ठ ऋषी सांगतायत की हे पिशाच्य हे कधी, त्यांचं रूप जर म्हटलं तर ते आकाशासारखे सूक्ष्म विरळ असे असतात. त्यांचं शरीर हे मनोमय असतं आणि एखाद्या स्वप्नातल्या शरीरासारखे ते असतात. त्यांना हातपाय हे सगळे अवयव असतील. तू जसं जग बघतो तसंच हे पिशाच्य सुद्धा जग बघतात. आणि ह्यांचं कार्य काय, तर आपल्या जे काही मनुष्य आहेत त्या मनुष्यांमध्ये त्यांच्या अंतःकरणात शिरून त्यांच्या मनात भ्रम निर्माण करून त्यांना दुःख भोगावं लागेल, त्यांना त्रास होईल, अशा प्रकारचे कार्य ते करत असतात किंवा तशा प्रकारच्या कर्मांना ते व्यक्तींना प्रेरित करतात. आपण सहज म्हणतो एखाद्या व्यक्तीचं बिहेवियर आपल्याला काहीतरी विचित्र वाटतं, तर करणारी ही व्यक्ती असते, पण त्याच्या मागे जी प्रेरणा असते, त्याच्या मागे जी शक्ती असते ती एखाद्या पिशाचाची असू शकते. म्हणून मगाशी जे म्हटलं होतं की आपण ज्या ज्या गोष्टींमध्ये अडकतो तर असं आवश्यक नाही की ती समोरची व्यक्ती स्वतः त्या सगळ्या गोष्टींना जबाबदार असेल. त्याच्या मागे अनेक गोष्टी असू शकतात, कुठल्या शक्ती असू शकतात, आपल्याला माहिती नसतात. तर हे पिशाच्य या व्यक्तीकडून त्याच्याकडनं जे काही काम करून घ्यायचं असेल, त्याला जे काही त्रास करायचा असेल ते त्रास करू शकतात. कारण काही असेल, पूर्वजन्माचे काही कर्म असतील, काही संबंध असतील,
तर त्याच्यामुळे त्याच्या शक्तींचा नाश करणं, त्याचं बल, त्याचं ओज, बुद्धी, ह्या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रासून, त्यांच्या शरीरात राहून, रक्त शोषून, त्याला भ्रमिष्ट करून, ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने त्या व्यक्तीला त्रास देतात. कधी कधी त्याची हिंसा पण घडवून आणतात. असा त्यांचा आचार असतो. त्यांचा आकार आणि जाती याबद्दलही वसिष्ठ ऋषींनी सांगितलं आहे. ते म्हणतात की कोणी आकाशासारखं असतं, कोणी एखाद्या धुक्याचं पुंज म्हणजे गुच्छा असतो त्याच्या स्वरूपाचं असतं, कोणी एखाद्या स्वप्न पुरुषासारखं असतं, कोणी ढगांसारखं असतं. कित्येकांचं शरीर हे वायुरूप असतं, म्हणजे आपल्याला दिसत नाही पण एक थोडंसं असं जसं हवेचं जाणीव असते, सिनेमात दाखवतात असं भरकन काहीतरी गेल्यासारखं, हवा लागल्यासारखं, तर तसं सुद्धा असू शकतं. कित्येकांचं शरीर भ्रमात्मक असू शकतं, म्हणजे नाही पण आपल्याला वाटतं की काहीतरी आहे म्हणून. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांना ज्याच्यावर हल्ला करायचा आहे, ज्याच्यावर बाधा करायची आहे, त्या व्यक्तीची जशी समजूत असेल त्या व्यक्तीच्या संबंधित त्याच्या समजुतीनुसार ते आकार घेतात आणि त्याप्रमाणे त्यांना त्रास देतात. म्हणून आपल्या मनातून पिशाच्च असतात आणि ते आपल्याला काही करू शकतील हा विचारच काढून टाकायचा. ते नाहीतच आणि आपल्याला कोणी काही करू शकत नाही हा विचार ठेवायचा. त्यांना कोणी पकडू शकत नाही आणि तेही कोणाला धरू शकत नाही, कारण त्यांची शरीर शून्य, पोकळ अशी असतात. ती म्हणजे अतिवाईक स्वरूपात असतात आणि त्यांना ते स्वतः मात्र आपल्या स्वतःच्या शरीराला बघू शकतात, आपल्यासारखेच इतर जातीच्या लोकांना बघू शकतात, पण बाकी त्यांच्यापेक्षा वेगळी जातीचे जे असतात त्यांना ते बघू शकत नाही, त्यांचे अनुभव त्यांना येत नाही. हे लोक एक दुसऱ्याला दिसू शकत नाही. यांनाही सगळं जे काही थंडी, ऊन या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो. ते बाहेरची वस्तू खाणं, पिणं, धरणं या गोष्टीसाठी असमर्थ असतात. त्यांना तसं करणं शक्य नाही, परंतु त्यांना स्वतःच्या इच्छा, भीती या सगळ्या गोष्टी असतात. त्यांना लोभ असतो, मोह असतो, परंतु त्यांच्यावरती ज्या आपलं दान, धर्म, धैर्य, धर्माचरण, धैर्य हा फार महत्त्वाचा गुण आहे. लक्षात घ्या, मी वारंवार इथे आज पुन्हा सांगतोय, आपलं धैर्य, आपली शक्ती, की आपला विश्वास की नाही मी गुरूंच्या सोबत आहे, गुरु माझ्यासोबत आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींनी ती वश केली जातात, वश होऊ शकतात. ते कधीतरी एखाद्या वेळेस सावलीनी किंवा प्रत्यक्षही दिसतात. आणि कोणी जर म्हटलं की ती बोलतात कशी, तर त्यांना एक विशिष्ट शक्ती असते, त्याच्या माध्यमातून ते बोलू शकतात, त्या प्रयोगामुळे ते करू शकतात. परंतु तसंच त्यांच्याशी बोलण्यासाठी जे काही आपण जे तांत्रिक मांत्रिक म्हटलेले आहेत त्यांना विशिष्ट यंत्रविद्येच्या साह्याने, प्रयोगांमुळे, तसंच देवतांच्या आराधनेने म्हणजे जप तप इत्यादी करून भूतपिशाच्य विद्या अवगत केलेले अनेक लोक असतात. ते त्यांच्याशी कार्य करू शकतात. हे जे भूतपिशाच्य असतील हे अशा लोकांच्या अधीन होतात, हे त्यांना सांभाळून घेऊ शकतात. पुष्कळदा पिशाच्यांची नियुक्ती पण केलेली असते. आपण अनेक ठिकाणी हे वाचलेलं आहे. आजकालच्याही काळात ऐकतो की कोणीतरी सिद्ध आहेत आणि त्यांचे कार्य ते स्वतः करायच्या ऐवजी पिशाच्य हे त्यांचे कार्य करत असतात. मात्र त्यांच्यावरती ताबा मिळवणं हे सगळ्यांना साध्य होत नाही. एखाद्या वेळेस जर ताबा सुटला अशा परिस्थितीत हे पिशाच्य त्याच व्यक्तीचा घात सुद्धा करू शकतात. ह्या ज्या वेगवेगळ्या योनी आहेत देवतांच्या, त्याच्यामध्ये पिशाच्य योनी ही सुद्धा येत असल्यामुळे या पिशाच्यांना जे काही बाकीच्यांना ज्या सिद्धी असतात, म्हणजे सूक्ष्म आकार धारण करणं, खूप जड होणं, मोठा आकार धारण करणं, अचानक अदृश्य होणं, दुसऱ्या क्षणी जाणं, वाटेल तो आकार धारण करणं, हे सगळं त्या पिशाच्यांना त्यांच्या दर्जाप्रमाणे मिळू शकतात. त्याचा त्यांना आनंद, दुःख हे सगळं ते घेतात. आणि कित्येकांचे शरीर हे दिसायला मनुष्यांप्रमाणे, कधी ते सर्पांप्रमाणे, कधी घोडा, कुत्रा वगैरे यासारखे सुद्धा असू शकतात. त्याच्यामुळे कुठल्या रूपात पिशाच्य असू शकेल हे सांगता येत नाही. आणि यांचं वास्तव्य म्हणाल तर कोणी कुठेतरी ओसाड जागेत, कोणी जंगलामध्ये, कोणी उकिरडं किंवा आणखी इतर ठिकाणी असे राहतात. त्यांच्या राहण्याच्या जागा असतात ही त्यांच्या कर्माप्रमाणे ते तिथे राहतात. आणि त्यांचे काही उत्पत्ती आणि विशेष स्वभाव याबद्दलही वसिष्ठ ऋषींनी सांगितलं आहे की विशेष करून यांच्यामध्ये तमोगुण हा अतिशय जास्त असतो आणि त्याच्यामुळे त्यांच्यात तमोगुणामुळे जो जडपणा असतो पाषाणासारखा तो आलेला असल्यामुळे ते अशा प्रकारच्या आपल्या शरीरासह किंवा शरीराशिवाय असे त्यांचं अस्तित्व असतं. त्यामुळे त्यांना जरी ते स्वतःच्या भोगात असले, आपल्या दृष्टीने ही अतिशय निंद्य गोष्ट आहे, परंतु त्यांना ते आनंदी वाटतं की अरे मी माझ्या जीवनात आहे, चाललंय. आपल्याच या
मानवी जीवनामध्ये आपण अनेक लोकांना बघतो की त्यांना आपल्याला माहिती आहे यांची अवस्था चांगली नाही आहे, दुःखाची आहे, परंतु त्यांच्या दृष्टीने ते सगळे आनंदात आहे. नाही, आम्हाला चांगलं आहे, आम्ही आहोत ते सुखात आहोत, अशी जशी त्यांची कल्पना असते तशीची पिशाच्य योनी हे सुद्धा स्वतःच्याच आपल्या आपल्या जगामध्ये ते आनंदी असतात. त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये काय जे भांडणं बिंडणं असतील ते सगळे तिथे होत असतात. आपण एरवी आपल्याला दिवस हा प्रिय असतो, त्यांच्यासाठी रात्री जे तामस प्रकाश म्हटला जातो त्या तामस प्रकाशामुळे त्यांना सगळ्या गोष्टी दिसतात, त्यामध्ये ते कार्य करतात. उजेडात त्यांचं सामर्थ्य कमी होतं, अंधारात ते वाढतात. तर हे सगळं पिशाच्यांचं वर्णन केलं आहे. वसिष्ठ ऋषी म्हणतात की श्रीरामा तू विचारलं म्हणून हे पिशाच्चं हे सगळं केलं, आणि ह्या विचित्र विश्वामध्ये असा एक विचित्र प्रकारही अस्तित्वात आहे, हेही आश्चर्य. त्याच्यानंतर मग वसिष्ठ ऋषी पुढचं वर्णन करतात की ते जे काही असं पिशाच्यासारखे देवलोकांमध्ये सप्तर्षींमध्ये वावरत होते, स्वर्गामध्ये वावरत होते, तर तिथून पुढे ते कसे बाहेर पडले, त्यांनी पुढे कसा व्यवहार केला, हे सगळं आपण आता उद्या बघूया. तोपर्यंत थांबू. आजच्यापुरतं विश्राम घेऊ. जय श्रीराम, जय गुरुदेव. नितीन सर, हां बोला. नितीन सर, उद्या गुढीपाडवा आहे, आपलं सेशन आहे का नाही परत विसरायच्या आधी? मला तर काही हरकत नाही वाटत. गुढीपाडवा जरी आहे तरी संध्याकाळी काही नसेल ना विशेष? हो, नसतं संध्याकाळी काही नसतं. योगा सेशन वगैरे बाकी आम्ही दुपारी योग वाचन वगैरे सुट्टी घेतलेली. संध्याकाळी घ्यायला काहीच हरकत नाही, फक्त म्हणलं एकदा कन्फर्म करावं म्हणजे लोकांना डाऊट नसावा. हा नाही, असावं सेशनला काही हरकत नाही. ठीक आहे, मग सेशन घेऊया. माझ्याकडे काही ठरलं तर मी सांगेल. म्हणजे माझ्या मुलीचा वाढदिवस असतो गुढीपाडव्याचा, जर सेलिब्रेशन असेल तर मला कदाचित बघावं लागेल, पण अजून तरी काही तसं ठरलं नाही. आणि त्याच्यातही माझा विशेष सहभाग नसतो, ती आणि तिच्या मैत्रिणी असतात. बरोबर असेल तर बघेल, अदरवाईज काही कारण मी आहे असं पण कन्फर्म करूया. हो, ठीक. हा, यशवंत जोशी अनम्यूट करा स्वतः. नमस्कार, जय गुरुदेव. नमस्कार, जय गुरुदेव. आवाज येतोय माझा आवाज येतोय? येतो. जय गुरुदेव. योग वशिष्ठचा मी पहिल्या दिवसापासून वाचक आणि श्रोता आहे. वाचन, मनन, चिंतन आणि आचरण याचा प्रयत्न चालू असतो. बरेच दिवस मनात एक दोन शंका आहेत, त्या आज आपल्याला विचारावं असं म्हणून ठरवलं होतं. तर योग वशिष्ठचं एक दोन वाक्यामध्ये मला असं लक्षात आलं की बाहेरच्या जगातलं, समाजात, कुटुंबातलं लक्ष काढून स्वतःच्या आत लक्ष केंद्रित करायचं आणि स्वात्मानंदात रमण व्हायचं, मोक्ष प्राप्ती करून घ्यायची आणि चैतन्याशी एकरूप होऊन जायचं, मुक्ती मिळवायची आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका करून घ्यायची, असं मला त्यातनं कळलं. पण गुरुदेवाने साधना, सेवा, सत्संग सांगितलंय. मी रोज न चुकता गेली 15 वर्ष म्हणजे माझ्याकडून गुरुदेव साधना करून घेत आहेत. पण आता सध्या सेवा करताना मनात एक प्रश्न असा येतो की जर बाहेरचं सगळं लक्ष काढून अंतरात लक्ष केंद्रित केलंय, समाजाकडे लक्ष कसं द्यायचं? आणि जर लक्ष आत केंद्रित केले तर सेवा चांगली कशी घडणार? केवळ कर्तव्य म्हणून जर सेवा करायचं म्हटलं तर त्यात आपुलकी नसणार आहे आणि मग ती सेवा होणारच नाही. म्हणजे मोक्ष प्राप्ती आणि पुनर्जन्मातून सुटका एवढंच आपल्या नरदेहाचं उद्दिष्ट आहे का? आणि मग समाजात आपण देणं लागतं त्याचं काय? असा एक प्रश्न मनात होता. आणि दुसरं असं की तुकाराम महाराजांनी सांगितलंय एका अभंगात की न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, असं सांगितलंय. पण गुरुदेवांच्या रूपानं आपल्याला सदैव संत संग मिळतोय, सध्या लाभलेला आहे, त्याप्रमाणे आचरण पण सुरू आहे. मग मुक्ती आणि पुनर्जन्म याची भीती वाटायचं काय कारण आहे? तेवढंच मला विचारायचं होतं. जय गुरुदेव. जय गुरुदेव.
फार छान प्रश्न आहे. पहिला प्रश्न की सेवा का करावी. म्हणजे एकतर तुम्ही आपुलकीने सेवा करणं हा एक विशेष त्याच्यात त्याला विशेषण म्हटलंय, आपुलकीने सेवा. आणि दुसरी गोष्ट, जर सगळं आत्मभावात असू तर मग सेवा करायची गरज काय. याचे अनेक अँगलनी उत्तरं देता येतील, पण एक गोष्ट निश्चित सांगतो, सेवा ही आपुलकीने कधीच करायची नसते. जर आपुलकीने सेवा करायला लागलो तर त्याच्यामध्ये अहम हा पहिला भाग येतो की मी करतो आहे आणि माझ्यावरती अवलंबून आहे. दुसरी गोष्ट, त्या सेवेचे जे काही परिणाम असतात त्यांनी आपण आपलं चित्त विचलित होऊ शकतं. त्यामुळे सेवा ही आपुलकीने करायची नसते. दुसरा भाग, मग सेवा करायचीच कशाला. तर मी नेहमी याचं जे स्टँडर्ड उत्तर दिलेलं आहे की जे जे कोणी सिद्ध आहेत, जे जे कोणी ज्ञानी झालेले आहेत त्यांचं आचरण बघा. प्रभू श्रीराम असू द्या, श्रीकृष्ण असू द्या, अनेक संत असू द्या, तुम्ही तुकाराम महाराजांचं उदाहरण घेतलं, ज्ञानेश्वरांचं उदाहरण घ्या, आजच्या युगातले जे कोणी संत असतील, या सगळ्यांकडे बघितलं तर यांनी सेवाच केली आहे ना. यांनी स्वात्मभावामध्ये राहून सगळं सोडून बसलेले नाही आहेत. गौतम बुद्धांच्या बाबतीतही तसंच आहे. त्यामुळे मग हे करायचं कशाला, हा त्यांनी का केलं असेल हा जर प्रश्न मनात आपण आणला तर एक हे योग वसिष्ठामध्ये जे उत्तर दिलेलं आहे, वसिष्ठ ऋषींनी श्रीरामांना निर्वाण झाल्यानंतर, त्यांना शक्तिपात झाल्यानंतर वसिष्ठ ऋषींनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की जोपर्यंत आजूबाजूला दुःखी समाज आहे तोपर्यंत आपण सिद्ध यांना शांत बसून चालणार नाही. त्यांनी जे योगी आहेत त्यांनी शांत बसणं योग्य नाही. त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडणं हे आवश्यक आहे. बरोबर. आणि म्हणून तिथे म्हटलं आहे की जे काही करायचं ते पूर्णपणे एक अलिप्त राहून, शरीर आहे, अस्तित्व आहे, या अस्तित्वाचा सगळ्यात चांगला उपयोग करायचा म्हणून करायचं. तर आपलं अस्तित्व कशासाठी आहे हा प्रश्न प्रत्येकाला पडायला हवा. मी काय बेस्ट करू शकतो, माझ्यासाठी सगळ्यात योग्य कार्य कुठलं असू शकतं. आपण आतापर्यंतच्या आपल्या जीवनामध्ये जे जे काही अनुभव आले असतील, जे जे काही आपल्याला असं वाटेल की मला एखाद्या गोष्टीमध्ये विशेष ज्ञान आहे, म्हणजे एखादा खूप अभ्यासात हुशार आहे, तर मी आवर्जून म्हणेल की त्यांनी सायंटिस्ट व्हावं, त्यांनी चांगलं विज्ञानात कार्य करावं आणि या जगाला चांगलं काहीतरी द्यावं. एखादा हा अध्यात्मामध्ये चांगला असेल तर त्यांनी अध्यात्मामध्ये चांगलं कार्य करावं. जे काही असू शकेल, आपली बुद्धी, आपलं कार्य कशात चालतं, आपल्यासाठी बेस्ट काय आहे ते शोधायचं आणि त्याच्यामध्ये तन मन सगळं लावून त्यांनी एक रूप होऊन ते कार्य करायचं, योग म्हणून ते कार्य करायचं. परंतु त्याच्यासोबत हा स्पर्श असू द्यावा की मी का करतो आहे. तर कारण मला हे करायचं आहे माझ्यासाठी म्हणून नाही, मीपणा म्हणून नाही, तर हे कार्य माझ्या वाटेला आलेलं आहे, माझा जन्म या गोष्टीसाठी झाला आहे. म्हणून हे जे ज्ञान आहे हे वयाच्या सुरुवातीला जर मिळत गेलं तर त्याच्यानंतर पुढचं जे आयुष्य आहे की जे एखाद्या कर्मयोगासारखं की सगळं काही करेल, सिद्ध करेल, परंतु तरीसुद्धा मी त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीत अटॅच राहणार नाही, ही जी भावना आहे ती तिथे येऊ शकते. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर की का करायचं, तर आपलं अस्तित्व आहे, काही न करून तरी काय करणार आहे, नाही का. त्यापेक्षा काही करून आपण एक जीवन सार्थकी लावू शकतो. आणि त्याच्यामध्ये मी करतो असं नाही, मला कृपा झालेली आहे म्हणून. आज इथे जेवढे जण आहेत त्यांनी या गोष्टीची जरूर जाणीव ठेवावी, आठवण ठेवावी की प्रत्येकाच्या जीवनात योग वसिष्ठ आलेलं नाही, प्रत्येकाच्या जीवनात गुरु आलेले नाही, प्रत्येकाला आज जी काही चांगली परिस्थिती असेल ती मिळालेली नाही. जगामध्ये अनेक लोक अनेक प्रकारच्या दुःखांमध्ये आहेत. आपण ज्या स्थितीत आहोत आपल्याला काहीतरी विशेष मिळालेलं आहे म्हणून आहोत, आणि ते विशेष मिळालेलं आहे त्याचा एक आपण उपकाराची भावना ठेवून की माझ्यावरती काहीतरी विशेष जबाबदारी टाकलेली आहे, ही जबाबदारी मला पार पाडायची आहे, त्या दृष्टीने माझं जीवन न्यायचं आहे, ना की फक्त भोग आणि उपभोग करून मी माझा करत जीवन पार पाडायचं. ह्या गोष्टीची जाणीव असावी. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर मध्ये तसंच त्याच लाईनवरती आहे. पटलं असेल तर पहा, म्हणजे हे माझा विचार आहे, काही वेगळं असेल विचार तसे सांगू शकता. आणि दुसरं तुम्ही जय गुरु, दुसरं तुम्ही काय विचारलं होतं या सगळ्याचं. तुकाराम महाराजांचा एक अभंग, न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा,
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आता आपल्याला गुरुदेवांच्या रूपानं सत्संग कायम लाभलेलाच आहे ना. मग असं असताना आपण मुक्ती आणि पुनर्जन्माबद्दल काळजी करायचं काय कारण आहे? अजिबात नाही करायची. हे आपण जे करतोय हे त्यांनी दिलेला मार्ग, त्याच्यावरती चाललोय. सत्संग म्हटल्यानंतर गुरु आज्ञा आली, गुरूंनी म्हटलं योग वासिष्ठ वाचा, अभ्यास करा, समजून घ्या, आपण तेच करतोय. इथे योग वासिष्ठामध्ये सुद्धा सांगितलंय की एका अवस्थेनंतर मुक्ती आणि ह्या गोष्टींची सुद्धा चिंता सोडून द्या. बरोबर आहे. तो जो काही गोल आहे तो होतो. हा त्या मार्गावरचाच भाग आहे, त्या सत्संगाचाच भाग आहे. गुरु आज्ञा म्हणून हे केलं जातं. धन्यवाद. जय गुरुदेव. छान छान समाधान झालं माझं. जय गुरुदेव. हरिओम. मेरा प्रश्न जस्ट एक क्यूरियोसिटी था कि जो हम एक योनि की बात करते हैं, जैसे पिशाच की योनि या फिर कोई भी योनि, तो इस योनि का जो ड्यूरेशन होता है इसके बारे में योग वशिष्ठ में कुछ वर्णन है क्या कि मतलब क्या ड्यूरेशन रहता है? नहीं, वो कुछ नहीं रहता. नहीं, उनका ड्यूरेशन के बारे में कुछ बोला नहीं, यहाँ पे तो नहीं. हमसे ज्यादा होता है, हमसे कम होता है, वो भी पता नहीं. और उसके बाद वो जिस योनि में रहते हैं वहाँ का टाइम स्केल, अपना टाइम स्केल भी अलग अलग हो सकता है ना. ते जिथे राहतात त्यांच्या दृष्टीने एक दिवस म्हणजे इकडे अनेक वर्षे असू शकते. त्यांचं वास्तव्य कुठेही माहिती नाही. जय गुरुदेव, जय श्रीराम. आता त्यांनी प्रश्न विचारला होता तुम्हाला, त्याबद्दल कदाचित तुमचंच एक एक्झाम्पल देता येईल की तुम्ही योग वशिष्ठ जवळजवळ 2008 पासून वाचत आहात आणि कदाचित तुम्ही तेव्हापासून तुम्हाला तुमच्या मनावर तसे संस्कार घडत आहात. सो ते जर फक्त तुम्ही तुमच्या पुरती मर्यादित ठेवलं असतं आणि आज एवढ्या 110 लोकांना आपण ग्रुपमध्ये 110-120 लोकांना जर सांगितलं नसतं की मला काय गरज आहे सांगायची, मी माझं मनाचं वर कंट्रोल करतो आहे, तर ती जी क्लॅरिटी असते किंवा जी लोकांना सांगून आपल्याला जी क्लॅरिटी येत जाते स्वतःला, तो बदल घडत जातो, तो ऑटोमॅटिक होतो. म्हणजे नितीन भैयांनी पण एकदा सांगितलं होतं की आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये तुम्ही आधी क्रिया शिका, नंतर तुम्ही शिक्षक व्हा, मग शिक्षकाचे शिक्षक व्हा आणि सत्संग करा, असे त्यांनी जी 5-6 ज्या अशा स्टेज सांगितल्या होत्या त्यावरून आपल्याला लक्षात येतं की आपली स्वतःची जी प्रोग्रेस आहे ती स्वतःकडेच जायची, माझ्याकडे जायची, ती एक एक स्टेप केव्हा आपण क्रॉस करतो, तर जेव्हा आपल्याला जी माहित आहे आणि आपल्याला जे बरोबर माहिती आहे की हे धर्मानुसार आहे किंवा हे लोकांना हेल्प करेल, त्या भावनेतून आपण जेव्हा जातो, नॉट की कोणावर तरी कर्टसी करायची आहे किंवा उपकारातून करायचे असं नाही, जस्ट मला माहिती आहे हे 10 लोकांना आणखी माहित पडलं तर त्यांनाही खूप अनुभव येईल किंवा त्यांना फायदा होईल. ती फक्त तेवढी ग्रॅटिट्यूडची जरी भावना असली तरी स्वतःलाच आपल्याला त्यात क्लॅरिटी येत जाते. आणि मला वाटतं तुमच्यापेक्षा तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये सुद्धा हे जाणवलं असेल की तुम्ही जितक्या वेळा हे योग वशिष्ठ सांगता त्यावेळेला प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वतःला आणखी काहीतरी नवीन समजतं, त्यातून आणखी काहीतरी वेगळ्या पद्धतीने मांडता येतं किंवा स्वतःला जास्त क्लॅरिटी येते. तर का करायचा सत्संग किंवा का करायचं मी हे सर्व, हे कारण तुम्ही स्वतःलाच आणखी ओळखत जातात त्यातून. नाहीतर योग वशिष्ठ मध्ये वशिष्ठ ऋषींनी सुद्धा ते काम केलं नसतं, नाही तर आपल्याला सांगायचं. ठीक आहे, तेवढंच मला बोलायचं होतं. थँक्यू. हरिओम. एक मेरा और प्रश्न था कि अभी आपने सेवा के विषय में जो बोला, तो आप बोल रहे थे कि मान लीजिए कोई पढ़ने में बहुत अच्छा है और वो अगर कुछ एडमिनिस्ट्रेटिव सर्विसेज में जा सकता है तो उसको उस प्रकार से सेवा देनी चाहिए. तो मतलब अगर हम कुछ चीज कर रहे हैं और यदि हमको उसके बारे में पैसा मिलता है तो क्या वो भी सेवा में ही आएगा? मतलब वो मान लीजिए मेरा टैलेंट है कुछ और मैं कर रही हूँ, पर यदि उसके लिए मुझे पेमेंट मिलता है तो वो
सेवा तो नहीं है वो मेरे हिसाब से, तो फिर इसको कैसे सेवा में कैटेगराइज करेंगे, या नहीं होगा वो, मतलब हाउ टू यूज आवर टैलेंट एज एन सेवा, या तो फ्री में कुछ दें हम, या कैसे? आप किस भाव से कर रहे हो उसके ऊपर है। ठीक है, अगर आप सेवा के भाव से कर रहे हैं तो सेवा ही होती है। और अगर आप, क्योंकि हमने देखते हैं दोनों तरह के लोग देखते हैं कि जो ड्यूटी तो डिफाइंड 8 घंटे की है लेकिन करते 12-12 घंटे हैं, और दूसरी तरफ ये लोग हैं कि 8 घंटे की ड्यूटी है लेकिन 2 घंटे 4 घंटे ही करते हैं। तो किस भाव से कर रहे हैं उसके ऊपर है। उसका जो रेम्यूनरेशन है, सैलरी या जो भी तनख्वाह वगैरह आती है वो उसका पार्ट है, लेकिन अपना भाव क्या है वो देखें। ठीक, ओके, धन्यवाद। चलो रुके, थांबायचं विद्याधरजी? येस सर। जय गुरुदेव. जय गुरुदेव, जय श्रीराम.